रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी ही कोकणातील सहकार चळवळीची एक विश्वासार्ह आणि सक्षम वित्तीय संस्था आहे. बँकेची स्थापना दिनांक 5 डिसेंबर 1957 रोजी अविभाजित रत्नागिरी जिल्ह्यासाठी करण्यात आली. त्यानंतर दिनांक 1 जुलै 1983 रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन वेगळे स्वतंत्र जिल्हे अस्तित्वात आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वतंत्र रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यरत झाली. ही केवळ 69 वर्षांची कालगणना नाही, ही आहे विश्वासाची, प्रगतीची, आर्थिक शिस्तीची आणि समाजाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या एका सक्षम सहकारी बँकेची गौरवगाथा. ही आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यशस्वी वाटचाल. काळाच्या प्रवाहात काही संस्था केवळ आपल्या कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग बनतात. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अशाच विश्वासाच्या नात्यावर उभी राहिलेली एक सक्षम संस्था आहे. 1957 पासून 2026 पर्यंतच्या या 69 वर्षांच्या प्रवासात बँकेने केवळ आर्थिक प्रगतीच साधली नाही, तर सभासद, ग्राहक, शेतकरी, उद्योजक, सहकारी संस्था, कर्मचारी आणि समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिलंय. योग्य धोरण, सक्षम प्रशासन आणि प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या बळावर बँकेने आपल्या आर्थिक स्थितीला भक्कम केलं. ISO मानांकन प्राप्त करताना बँकेने आपल्या कार्यक्षम व्यवस्थापनाची ओळख निर्माण केली. सभासदांना 30% लाभांश देणारी सहकारी बँक म्हणून बँकेने उल्लेखनीय स्थान मिळवलं. 500 कोटींच्या व्यवसायापासून 5000 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा टप्पा पार करत बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीची नवी उंची गाठली. महाराष्ट्र शासनाच्या सहकारनिष्ठ आणि सहकार भूषण यांच्यासारख्या पुरस्कारांनी गौरवलेली ही बँक सातत्याने उत्कृष्ट ऑडिट वर्ग प्राप्त करणारी आणि अनेक वर्ष 0% नेट NPA राखणारी जिल्ह्यातील एक सक्षम सहकारी बँक म्हणून आपली वेगळी ओळख अधिक मजबूत करत गेली. बँकेच्या प्रधान कार्यालयाची सुसज्ज आणि भव्य इमारत ही देखील बँकेच्या प्रगतीची आणि आधुनिक कार्यपद्धतीची साक्ष देत आहे. पण बँकेचा विकास हा केवळ बँकेपुरता मर्यादित राहिला नाही. रत्नागिरी जिल्हा बँकेने प्राथमिक विकास संस्थांना संगणक वाटप करण्यात आलं. संस्थांच्या सचिवांना आर्थिक मदत देण्यात आली. सभासद आणि सचिवांना अभ्यास दौऱ्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आलं. प्राथमिक विकास संस्थांच्या कार्यालय दुरुस्तीसाठी मदत देखील करण्यात आली. अडचणीत असलेल्या संस्थांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार मदतीचा हात देण्यात आला. ज्या प्राथमिक विकास संस्थांची कर्ज वसुली 100% आहे, अशा संस्थांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं. वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या संस्थांना व्याजामध्ये रिबेट देण्याची योजनाही राबवण्यात आली. गृहनिर्माण संस्थांसाठी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा, दुग्ध व्यवसायासाठी सवलतीच्या व्याजदरात कर्ज, उद्योग क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा, तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कर्ज पुरवठा अशा विविध माध्यमातून बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक व्यवसायांना बळ देण्याचं काम केलं. कारण एक सक्षम शेतकरी, एक सक्षम उद्योजक आणि एक सक्षम सहकारी संस्था म्हणजेच एक सक्षम आणि समृद्ध जिल्हा. गेल्या 69 वर्षांच्या या उल्लेखनीय वाटचालीची दखल विविध संस्था आणि शासन स्तरावरही घेण्यात आली. नाबार्डचा CBS प्रोग्राम अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार, सहकार भूषण पुरस्कार, सहकारी बँक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार, बेस्ट चेअरमन अवॉर्ड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन कडून मिळालेला कैलासवासी वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार अशा विविध सन्मानांनी बँकेच्या कार्याची पावती दिली. बँकेला बँकिंग क्षेत्रात आणि शासन स्तरावर मिळालेले 22 पुरस्कार ही बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची गौरवशाली नोंद आहे. तंत्रज्ञान बदलत गेलं आणि बँकिंगची संकल्पनाही बदलत गेली. 2012 मध्ये CBS, 2015 मध्ये
ATM 2022 मध्ये मोबाईल बँकिंग, 2023 मध्ये IMPS, 2024 मध्ये UPI आणि QR कोड अशा टप्प्यांमध्ये आधुनिक डिजिटल बँकिंगच्या दिशेने बँकेने दमदार वाटचाल केली. ग्राहकांना अधिक वेगवान, सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक सातत्याने कार्यरत आहे. ग्राहकांच्या अधिक जवळ जाण्यासाठी बँकेने आपल्या सेवा नेटवर्कचाही विस्तार केला आहे. स्वमालकीच्या शाखा, ATM सेंटर, मोबाईल व्हॅन आणि लॉकर सुविधा असलेल्या शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध भागातील लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यात आली. कारण ग्राहक जिथे, बँकेची सेवा तिथे. जिल्ह्याच्या विकासातही बँकेने आपले मोठे योगदान दिले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसोबत विविध विकासात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेताना संगणक उपलब्ध करून देणे, सौर ऊर्जा प्रकल्पांना सहकार्य उपलब्ध करून देणे अशा उपक्रमातून विकासाच्या प्रक्रियेत बँकेने आपली भूमिका बजावली. रत्नागिरी जिल्ह्याला वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. वादळांमुळे घरांचं मोठं नुकसान झालं, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि अनेक कुटुंबांवर संकट कोसळलं. अशा कठीण काळातही बँकेने मदतीचा हात पुढे केला. कारण आपत्तीच्या काळात आर्थिक मदत करणं म्हणजे केवळ मदत नसते, ती असते पुन्हा उभं राहण्याची एक आशा. ग्राहकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही बँकेने महत्वाची भूमिका बजावली. PMJJBY, PMSBY, APY आणि CMEGP यासारख्या विविध शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. कोकण मराठी साहित्य परिषद, कोकण कृषी विद्यापीठ तसेच इतर संस्थांशी संबंधित मेळावे आणि विविध सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक कामांना बँकेने सहकार्य केले. क्रीडा क्षेत्राच्या विकासातही बँकेने आपला मोठा सहभाग नोंदवला. सहकार चळवळीच्या प्रचार प्रसारासाठीही बँकेने आपली भूमिका बजावली. विविध उपक्रमांना आर्थिक सहकार्य, राज्यस्तरीय कार्यक्रमांना मदत आणि विविध शासकीय व सहकार विषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत सहकाराची मूल्ये अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आणि बँकेच्या विकासात सक्षम मनुष्यबळाचे महत्त्व ओळखून सभासद संख्या, बँकेचे कर्मचारी आणि विविध घटकांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. ज्ञान, कौशल्य आणि आधुनिक कार्यपद्धती यांच्या माध्यमातून अधिक सक्षम आणि कार्यक्षम सहकार क्षेत्र घडवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण सुरू आहे. बँकेच्या सुवर्ण काळाची सुरुवात. बँकेच्या या सुवर्ण काळाची सुरुवात खऱ्या अर्थाने 2007 मध्ये झाली. डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर बँकेच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली. त्यांच्या साथीला उपाध्यक्ष श्री बाबाजीराव जाधव तसेच संचालक मंडळानेही खंबीरपणे साथ दिली. डॉक्टर चोरगे सरांच्या नेतृत्वाखाली बँकेने अनेक मैलाचे टप्पे पार केले. तसेच संचालक मंडळाने ठरवलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने यशस्वीपणे पार पाडली. त्याचेच फलित म्हणून आज आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून नावारूपास आली आहे. जिल्हा बँक सातत्याने डिव्हिडंड देत आले. जिल्हा बँक नेहमी शेतकऱ्यांना मदत करत आले, सामान्य लोकांना मदत करत आले. अशा वेळी जे शेतकरी आहेत, जे आमचे सभासद आहेत, त्या सभासदांना एवढा विश्वास निर्माण झाला आहे की ते जिल्हा बँकेकडे इतक्या विश्वासाच्या दृष्टीने बघतात की जी जिल्हा बँक ही जिल्हा बँक आमचीच आहे. हा विश्वास जो लोकांचा आपल्यावर आहे, हा विश्वास टिकून राहावा एवढ्यासाठी आम्ही सातत्यानं जिल्हा बँकेचं काम हे लोकाभिमुख होईल या दृष्टीनं प्रयत्न करणार. ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर ज्या अडचणी येतात किंवा व्यापारावर ज्या अडचणी येते त्यावेळी आमची बँक त्यांच्या मदतीला धावून जाते. म्हणजे अतिवृष्टी होऊ द्या, एखादं शेतकऱ्याचं घरं जळीत होऊ द्या किंवा त्याची आगीत त्याची शेतकऱ्याची जनावरं जरी गेली तर अशा परिस्थितीमध्ये बँक त्यांच्या पाठीशी उभं राहते. आमच्या धर्मादाय निधीतून आम्ही त्यांना मदत करतो. जे गरीब शेतकरी जर आजारी पडशे आणि त्याला जर
आर्थिक मदत करायचं तर ती आर्थिक मदतसुद्धा आम्ही आमच्या बँकेच्या मार्फत करतो. कधी आर्थिक प्रगतीचे, कधी डिजिटल परिवर्तनाचे, कधी पुरस्कार आणि सन्मानाचे, तर कधी संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विश्वासातून विकासाकडे आणि विकासातून समृद्धीकडे. आपली बँक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. धन्यवाद.